नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आल्यानंतर त्या पक्षासमोर विरोधी पक्षाचे लोक इतके लोटांगण घालतात. एकतर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही काही ना काहीतरी भानगड केलेली आहे. आणि भाजप हा काही आत्ताचा भाजप हा काही पारंपरिक राजकारण करणारा पक्ष नाहीये, की उद्या आपण सत्तेवरती दूर झालो तर आपण आता जे करतो आहोत तसंच काही होईल. कारण ह्याच्या आधीच नरेंद्र मोदी यांची 2002च्या गुजरात दंगली प्रकरणी बरीच चौकशी झालेली आहे. अमित शहा तर ते तडीपारच होते त्यांच्या राज्यात. त्यामुळे त्यांना कदाचित असा भाव असावा, की त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची गव्हर्नमेंट मशिनरी ही यापूर्वी वापरली गेलेली आहे. आणि म्हणून आता जो आरोप होतो आणि ज्याच्यात तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही, की केंद्रीय तपास यंत्रणांचा एवढा धाक आहे, की लोक त्या धाकेपोटी आपल्या आजूबाजूचं संरक्षक कवच सुटलं रे सुटलं, की ज्या खेम्यात ते बसलेले आहेत तो खेमा सोडून देतात आणि भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळतात. पण भाजप तयारच आहे. म्हणजे ज्यांच्यावरती कालपर्यंत भयंकर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते आज भाजप बरोबर आले, सत्तेत सहभागी झाले आणि पावन झाले. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि आज मात्र त्या सर्व उदाहरणावरती कडी झाली आहे. तृणमूल काँग्रेस, की ज्या राज्यामध्ये साधारणपणे 37% मुस्लिम समुदाय आहे आणि जिथे फोडा आणि जोडाची रणनीती करून भाजप सत्तेवरती आली असा आरोप केला जातो आणि त्यांच्या स्वतःच्या म्हणजे भाजपच्या तिकिटावरती एकही मुस्लिम उमेदवार निवडून येत नाही किंवा सध्याच्या कॅबिनेटमध्ये एकही केंद्रीय कॅबिनेटमध्ये एकही मुस्लिम मंत्री नाहीये. अशा भारतीय जनता पार्टीला चक्क 2 मुस्लिम खासदार पाठिंबा देतात, विनाशर्त पाठिंबा देतात. याच्यामध्येच या सगळ्या राजकारणाच्या म्हणजे विरोधी पक्षांतर्गत राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट होतात. आता नेमकं काय घडलं आहे, कसं घडलं आहे, तृणमूल काँग्रेस कशी फुटली, प्रत्येकाचं काय म्हणणं आहे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तृणमूल काँग्रेसच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचा जो पॅटर्न आहे तो तिथे राबवला गेला आहे हे दिसलंच. म्हणजे आकडा बघा, 54 आमदाराची गरज होती 2/3साठी, 58 आमदार फुटले. इथे आता फुटलेल्या खासदारांची संख्या 20 आहे 28 पैकी. आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेस नेमकी कोणाची हा निकाल लागला. तृणमूल काँग्रेस आता ममता बॅनर्जी यांची नाही, ती आता विरोधी जो गट आहे त्याची आहे. बरं, त्या गटामध्ये 2 मुस्लिम खासदार आहेत की ज्यांनी भाजपला पाठिंबा देऊन पुढची पण आपली बेगमी केलेली आहे. सो असं दिसतंय की ममता बॅनर्जी यांच्या 28 पैकी लोकसभेतल्या 20 खासदारांनी स्वतःचा एक वेगळा गट उभा केलाय. इकडे 20, तिकडे विधानसभेमध्ये 58, 80 पैकी. म्हणजे काय, तर तृणमूल काँग्रेस पूर्णपणे ममता बॅनर्जी यांच्या हातातनं निसटली. आमदारानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदारीने सुद्धा ममता बॅनर्जी यांची आज साथ सोडली. पीटीआयनं बातमी दिली आहे की पक्षाच्या 28 लोकसभा खासदारापैकी 20 खासदारांनी एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि नुसताच निर्णय नाही घेतला, त्यांनी पत्र दिलंय आणि ज्याच्यामध्ये 2 खासदार आहेत. 11 खासदारांनी या 20 पैकी सोमवारी दुपारी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे बंगाल प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. त्या बैठकीला बंगालचे विद्यमान मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी हे उपस्थित होते आणि या मंडळींनी ओम बिर्ला यांना पत्र दिलं की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे या मुस्लिम खासदारासह. म्हणजे टीएमसीचे सध्या लोकसभेमध्ये 28 आणि राज्यसभेत 13 खासदार आहेत. यापूर्वी 3 जूनला बंगालमधल्या 80 पैकी 58 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता. या गटानं रीता ब्रता यांची आपला नेता म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. आणि मग टीएमसी खासदारांची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. तिथे एक छायाचित्रावरून वाद झाला. रविवारी रात्री उशिरा दिल्लीतील एका अज्ञात ठिकाणी टीएमसीच्या 20 खासदारांची अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत खासदारांनी पक्षाच्या सध्याच्या नव्या नेतृत्व रचनेबद्दल नाराजी व्यक्त केली. सोमवारी या बैठकीचं एक छायाचित्र सोशल मीडियात आलं, ज्याच्यामध्ये टीएमसीचे अनेक खासदार एका टेबलाभोवती बसलेले दिसले. एका खासदारानं छायाचित्र काढल्यामुळे वाद निर्माण झाला. या छायाचित्रात सुखेंदू शेखर राय हे देखील बसलेले दिसत होते. आणि सुखेंदूचा दावा आहे की टीएमसीचे ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर त्यांनी दावा केलाय आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पक्ष सोडताना आपल्या
राजीनामा पत्रात ते गृहस्थ म्हणतायत की पक्षाच्या पराभवासाठी ममता यांच्या 15 वर्षाच्या अस्ताव्यस्त कारभाराला त्या जबाबदार आहेत. ते भाजपचे नेते आणि ह्या शेखर महाशयांनी भाजपची प्रशंसा केली. राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सुखेंदू शेखर यांचा राजीनामा स्वीकारला. म्हणजे भविष्यामध्ये सुखेंदू शेखर भाजपात सहभागी झाले तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, असे त्यांचे शब्द आहेत. नेमके शब्द आहे का? सत्तेची नशा त्यांच्या म्हणजे TMCच्या इतकी चढली होती की जगात कोणीही आपल्याला इजा पोचवू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. आणि मग राजीनामा पत्रामध्ये सुखेंदू यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत TMCच्या पराभवासाठी पक्षावरती टीका करत म्हटलं की हा जनादेश ममताच्या 15 वर्षाच्या अराजक राजवटीचा परिणाम आहे. राजीनाम्यामध्ये त्यांनी 4 महत्वाच्या बाबी लिहिल्या. ते असं म्हणतात की बेलगाम भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कायदा सुव्यवस्था आणि रोजगार यासारख्या क्षेत्रामध्ये ममता बॅनर्जी पूर्णपणे अपयशी ठरल्या. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जनादेश झाला वगैरे वगैरे. आणि मग तिथं असं म्हणाले की आता मी राजीनामा दिला आहे तर बंगालच्या इतिहासामध्ये मतदानाची टक्केवारी 98% पर्यंत पोहोचली आणि भाजपला तिथे मोठं यश मिळालं. याचा अर्थ आम्ही चांगलं काम करत नव्हतो वगैरे. बंडखोर आमदार ऋतुव्रत म्हणाले की सुखेंदू शेखर यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षनेते ऋतुव्रत बॅनर्जी ज्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडलेली आहे. ही सुखेंदूची एक वैयक्तिक बाब नाही. मी सुखेंदूशी थेट बोललो नाही, परंतु त्यांचं विधान ऐकलं आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे. आणि मग आता दिसतं आहे की या खासदार मंडळींनी ज्यांनी पाठिंबा दिला त्याच्यामध्ये 2 मुस्लिम खासदार पण आहेत की ज्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. काकोली घोष, शताब्दी रॉय, अबू ताहिर, अरूप चक्रवर्ती, खलीलुर रहमान, शर्मिला सरकार, असित मल, कालीपदा सोरेन, जगदीश पसुनिया आणि प्रसून बॅनर्जी एवढे सगळे लोक या बैठकीला उपस्थित होते की ज्या मंडळींनी म्हणजे तिथे आमदार पण मुस्लिम आहेत, खासदार पण मुस्लिम आहेत. आणि आता ह्या सगळ्या घडामोडीमुळं एकनाथ शिंदे यांचं दिल्लीतलं महत्व, जे भाजपच्या दृष्टीनं महत्व होतं, ते हळूहळू कमी होईल. का? कारण भाजपकडे जो बहुमताचा आकडा आहे तो तसा काठावरचा जरी नसला तरी धोक्याच्या पातळीवरचा आहे. नितीश कुमारांना त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे. नितीश कुमारांना शांत केलं त्यांच्या चिरंजीवाला मंत्रिमंडळात घेऊन. चंद्रबाबू नायडू हे नेहमी केंद्रीय स्थानी कोण राजकारणात आहे त्यांना बघून आपलं राजकारण करत असतं, त्यामुळे ते काही सत्तेपासून दूर जाण्याची शक्यता नाहीये. पण भविष्यामध्ये कुठेही आपल्या सत्तेला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचू नये अशी सगळी व्यवस्था आता भाजपनं केली आहे. आणि भाजपनं आता या नव्या रचनेसह म्हणजे आता तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार आले, उर्वरित 8ही ते केव्हाही गुंडाळू शकतात, जे की अगदीच ममता बॅनर्जी यांचे लॉयल आहेत. तर या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांचा जो न्यूसेन्स व्हॅल्यू होता की त्यांचे खासदार आहेत, ते महत्वाचे भाग आहेत आणि काठावरच्या सरकारला कधीही आपल्या मित्रपक्षाकडनं धोका होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. सो आता ती काळजी पण भाजपनं दूर केली आणि असं दिसतं आहे की भाजपनं 2029च्या निवडणुकीसाठी बंगाल, जे 3ऱ्या क्रमांकाचं महत्वाचं राज्य आहे, तिथं आपली सगळी व्यवस्था उभा केली. हे जे काही राजकारण आहे ते असं तिरक्या चालीनं, उंटाच्या घोड्याच्या चालीनं चालत राहतं, ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. या सगळ्याचे इंटिग्रेटेड परिणाम हे एकमेकांच्या राज्यावरती होत असतात, जसे आता महाराष्ट्रात झाले. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.